तर नमस्कार मित्रांनो, मी सर्प मित्र सुदर्शन कदम स्वागत करतो आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो संध्याकाळचे वाजल्यात बरोबर 7:30 आणि मला आला आहे एक स्नेक रेस्क्यू कॉल. जवळच आहे घराच्या आमच्या सुकवाड बाजारमध्ये एका दुकानात साप आला आहे. तर मित्रांनो तिथे जाऊन बघू कोणता साप आहे. व्हिडिओमध्ये असंच कंटिन्यू राहा. हा लावला दिसला आता टाकला खाली गेला आता तिथं हा कडे गेला त्याच्या खाली गेला हा पळताला खेळणी गेला या काय असा नाही कॅमेरो बॅटरी होय मोबाईलची बॅटरी हो काय सागर ह्या धरे नाही मग दुकान गेला असता दिवसाचा ओपन असतं शटर ना काय माहित कसला बघूया कसला बाळ काय हो कधी येऊन पावसामुळे गेलो असतो हा आता आता उंदऱ्यासाठी अरे नाही उंदराक धरे उंदीर उडी मारूक लागलो हडसून तडे उंदीर हो दिसता वर टाकलं तरी काय नाही फ्रीज वर पटकन पळता लाजून गाव आहे आमच्या ढेंगा अंडी ठेव बाबा बाहेर एकाची दोन खाली गेला हो तळेच गेला काय ते साफ काय बाहेर पडत आली पाच गाव भाजी केली साफ काय आहे इच्छा झाली आता त्या बाजू गेला काय खायच्या बाजू गेला बडा आहे हो बाईक लागा आणि हा सगळं आलंय त्या बाजू गेला काय वडा येतो आला हे दुकान साफ करून घेतो हे दुकान साफ करून घेतो वाट नाही वडच नाही येतो थांबला तोय
तो राहणार नसतो जाणार असतो. कसा गेला तरी चालला त्यांचा राहणार एका झोप ना हो आला तर पळा डायरेक्ट पाईप लावायचं होता. का बघ हल्ला काहीतरी बॅटरी मारायची ती तिकडे गेलं ते का बघ होती पिशवी हलता पिशवी हलता ही काय होती होती देवाड्यात इकडे झालं देवा. त्या बघ त्या पिशवी हलता पिशवी हरली ती तिकडे गेलं बघ. गेला आता पाठी गेला तडे गेला बाहेर पडला नाही बाहेर गावतलं मग बाहेर गेलं तर गेला कोणता बाहेर करा मग बाहेर तिकडून हे करा. हे थांब जा सागरे तू. बाबूला सांगलं ना होय सकाळी घरू का होणार नाही ना मिशिगम टागमला हे माहिती आहे असा पिशवीला दिवाड दे. ह्या उकळले काय नाही ह्या उकलू का आता इन्व्हर्टर हात लावता नाही इन्व्हर्टर खूप जवळ गेलं पाठी गेलं तुझ्या नाही नाही ह्या उरीचा आणि गेलं बघ. अरे हवं 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 अरे हवं अरे हवं 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 हा इथं गेला आता. तू पळतो गो हे थांबला हा. सांगते मेसिंग काय हिरा हा बघ हच तिला पण राहिला नाही. काळा नाही आम्ही बाहेर जाऊन दे मग. हाय सागरे हाय थांब तू. हाय लक्षात ठेव. गेलं बघ. मला नाही हिला तर ह्याच्यात जाईल ना पायपात नाही जाऊ तू. मोठा आला गुणीत धर नाही तो गुन्हे खैठी. गुणी एक लावायची ते काठी लावलेलं नाही का बरोबर. अरे शूटिंग चालू आहे काय हे करलं. अरे आकडे काही पडतात. ते काय साईडला ठेवणे मध्ये गॅप ठेवलं. मच्छर अगरबत्ती लाव. दूर कर. हे मालकाक बोलत तुझ्या वाटण्याचा घेऊन जा. हा लांब होता का मोठा तू सर्प मित्र जा ना. तो खाली जा. आवाज करू ना आवाज ना काय नाही करतो. गेलो परत गेलो. नको घाबराई वड मला धूळ गाव बिस्किट पडलो तडे तू घाबरता किती पुढं पडलं तू अंग काढलं गेला. आपण मनार धरलं मनार घेतलं धरूचा धर तू हत्यार धरणजी हडे घेते का येता काय बघा दिसून भारी येता काय बघा मला दिसणार नाही दिसणार नाही तिकडे आतमध्ये राहू सगळ्या. बॅटरी जबडे बॅटरी आहे काय बॅटरी मारून ते बघा मस्त बॅटरी काय बॅटरी बॅटरी बाद झाली ती. नाही बघा हा
नाही तिकडेच गेला. पाठीच घ्या आता. पण नाही बाहेर नाही नेला. नाही बाहेर. ती पिशवी काढूया द्या इकडे बघूया. इथेच आहे ते. तिकडे गेलो ना. का बघ का बघ का बघ हे बघ. का बघ. येऊ काय जरा कुठं? हा? सोडलंही नाही ना प्रॉब्लेम होतो ह्या मारताला. अरे बीळ आहे तिकडं. काय काय हो. ह्याच्या मागे बिळा काय हो. बिळा काय बीळ आहे ते. हा हे ह्याच्यात गेलो तो. लागताला परत इकडे गेलो तो असं वरती आहे. वरती जाऊच नाही. ते फट आहे तिथे अशी. त्यांना वर मान घातलेली आहे. वर मान घातलेली आहे. होय होय. ना फिरलं. हा भाऊ लय लांब हा. त्यानंतर इतक्या येईल असताला विषय आता प्लायवूड मोडताला तुटताला प्लायवूड. म्हणजे नाही का लागताला रे त्याका हा? लागताला त्याच्या नाही नाही प्लायवूड वाढल्यावर येताला आता तुकडं आहे, असं पातळ आता. वरतून घाल असं. असं म्हणतो. प्लायवूड वाढ. खाली अजून एवढं होतं. वरती चढली. बॉक्स उचलू. शेपडी धरल्या का कोणी शेपडी धरल्या का तुला धरून काढू खावता ना. शेपटी जायची तर भारीला टाकून पाळताला आता एवढे होई त्याला उडव गावला तर प्लायवूड आहे आता. ना आतमध्ये आहे ना तो. सावकाश आहे लागत तर ते का वरती नाही ना. अरे का भारी होऊन दे सगळीकडे टाकते सोडल्यानंतर परत प्रॉब्लेम अडचणी भुतूर जाण बसताला आतमध्ये गॅपीत लाकूड तुटणार ना. तो तुटला रे हा भाऊ असं खाली गेलो तू. तो खाली आहे पूर्ण. असं खाली गेलो अरे का त्याला पूर्ण उचलून टाका बुवा. अरे नका ते खेळ मारलं काय का खिळे मारलेले आहेत ते का. हा, मग कसा येताला फ्रीज बाजू करूया गाडी घेऊया. हे इकडं. हा तुमच्याकडे फ्रीज आहे. ते उभ्या राहा गावाकडे. बाजू बरोबर. त्यासाठी जाम भाव. मका बाजू बरोबर. ते राहुले तर सुट्टांनी तरी जायचं पुढे टाकला तरी कोणा टाकला पुढे जाऊन द्या गं. हा असा असा इकडे पुढे टाकला त्याच्यात अडकला एवढा आता. तो खाली गेला. फट आहे ना तिकडं. वडाला पाठी येणार ना. जरा लूज सोडले ना तर आणखी आतमध्ये जातात ते का धरतात असा ग्रीप असा याच्या गिरीप असते बघ. पुढे टाकला आतमध्ये टाकला पुढे टाकला बस झालं. बघ ना म्हणजे ते घाण. त्याच्यामुळे एवढं झालं बाबू साफ करून झालं हे दुकान. त्यामुळे हा का एवढं तरी सापच येतील अशा शेपडी काय ते आण फोडूक पर्याय नाही काय पडली या आबो 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 हा बघ इकडे गेलो. वैदी खूप मोठा रे ता. डोकं धरल्यावर त्याचं पुढसून काहीतरी बांधला तर मग येऊ दे का. नाही सोड. बरेच जाणत बघू नको बरेच जाणले पण तू भारी आहे. लूज सोडल्या दिसून बाहेर येत ना. नाही पण भुतूर जाऊन बसला भुतूर घ्या, याच्या. फटीत आहे, या गॅपीत उभा जाऊन राहतो. बसला याच्या. या मोकळा ना यात जाऊन बसता भाडं काय ताच होता सोडून पाटकन हडे येत असा हसून धरीन पण तसा नाही ता
वर चढता चांगली बॅटरी वेगळी बॅटरी लागली हे जाते नाही ही आहे नाही चालेल चालेल हे हाच प्रॉब्लेम आहे थांबा हे करतो थांबा पिशवी आहे पिशवी नाही डबा आहे चला डबा आहे माझी ह्या होते पण त्या मोठ्यात देवा जा त्याचा नाही लागत आमच्या इथे. काय लागलं पोलीस सर्पमित्रच लांब थोडा बाबूची बरणी एक फुकडी हे पळापळी लई केल्या त्यानं हा ते मागे आहे ना उंदीर वगैरे ना जास्त येत असणार खायला त्याच्यामुळे ते येतात हा सापाला आहे ना जास्त उंदीर आवडतात खायला धामणला त्याच्यामुळे तो त्याला खायला आला उंदीर वगैरे जास्त असणार ना ते किराणा दुकानात तुझ्याकडे तर बघा साफ करीन हॅलो कॉल करून सांगितलं राहू दे येतो वाटलं होता हां सोडला सोडलं त्याला मग शिकले आमच्याकडे पण ना म्हण देवा मित्रांनो मी सर्पमित्र सुदर्शन कदम स्वागत करतो आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो हा आताच साप एक रेस्क्यू केला आहे. धामण जातीचा बिनविषारी साप म्हणजे रॅट स्नेक. साप पूर्णपणे दुकानात अडकून बसला होता, मला निघत नव्हता म्हणून आमचे मित्र योगेश साटम सिंधुदुर्ग पोलीस त्यांना कॉल केला. ते आले व त्यांनी त्याला एकदम 2 मिनिटात बाहेर काढला. या सापाची तुम्हाला जास्तीत जास्त माहिती ते सांगतीलच. पूर्णपणे बिनविषारी साप शेतकऱ्यांचा मित्र. मी माझ्या नेहमी व्हिडिओमध्ये पण सांगत असतो शेतकऱ्यांचा मित्र. ॲक्च्युली ते दुकान होतं किराणा मालाचं आणि दुकानामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर थोडीशी घाण कचरा किंवा थोडंसं मागच्या साईडला ते बिस्किट वगैरे ठेवतात त्याच्यामुळे काही ना काहीतरी कचरा वगैरे होतात. तर त्याच्या मागे उंदरं वगैरे येतात आणि त्या उंदराच्या मागनं साप आलेला आहे. आपल्या इकडे सहसा लोक म्हणतात की दूध धरतो किंवा साप काहीतरी आपण त्याला दुखावतो म्हणून तो त्याच्या मागे येतो. त्याच्या मागचं कारण ॲक्च्युली ते नसतं. त्या मागचं कारण असतं की ते उंदीर पाली किंवा बेडूक यांच्यासाठी मागे भूक लागली असेल तर भक्ष्य म्हणून त्यांना खाण्यासाठी ते दुकानात किंवा घरामध्ये कुठेही शिरतात. तर हा पूर्णपणे बिनविषारी साप. ह्याची जी लांबी आहे ती 11, 11.5 ते 12 फुटापर्यंत पण वाढतो. ह्याला ओळखायचं असेल तर ह्याच्यामध्ये कलर पॅटर्नमध्ये लाईट ब्राऊन कलर, डार्क ब्राऊन, ब्लॅक कलर असे पॅटर्न्स दिसतात. पण तुम्हाला जर ह्याला ओळखायचं असेल तर त्याच्या शेपटीवरचे पट्टे जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, सापाच्या अंगावरचे पॅटर्न्स नीट लक्ष द्या. सापाच्या अंगावरचे पॅटर्न्स म्हणजे त्याच्या अंगावरती जे काही नक्षीकाम आहेत ते जर तुम्ही परफेक्ट बघितले तर प्रत्येक साप दिसायला वेगवेगळा असतो. काही साप आपल्याला पट्टेरी असतात पण आपण बोलतो की ते सेम आहेत, सिमिलर आहेत, पण त्याच्यामध्ये पण तुम्ही त्यांचे पट्टे व्यवस्थित पाहिले, मण्यारचे पट्टे बघितले तर तुम्ही 2 व्हाईट लाईन असतात आणि कवड्याचे सिंगल लाईन असतात. तर त्याच्यामध्ये पण फरक असतो. तुम्ही ते एकदम बारकाईने निरखून पाहिलं तर तुम्हाला तो लगेच कळेल की साप कोणत्या जातीचा आहे. तर हा आहे धामण बिनविषारी साप. ह्याला आता आपण रिलीज करूया. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील, तुमचे काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओच्या खाली. त्याच्यावरती आम्ही नक्की व्हिडिओ बनवायला आम्हाला आवडेल. तुम्हाला काही आणखी मदत लागली असेल किंवा तुम्हाला काही क्वेश्चन्स कोणत्याही प्रकारच्या सापाबद्दल गैरसमज असेल किंवा तुम्ही ऐकलेल्या स्टोरी असेल, तुम्हाला जर असं वाटतं की याचं उत्तर तुम्हाला मिळत नाही, तुम्ही नक्की कमेंट करा. त्याच्यावरतून आम्ही तुम्हाला त्याचं सोल्युशन किंवा रिप्लाय देऊ.
तर मित्रांनो आता याला सोडूया. सोडताना आपण जरा त्याचे पॅटर्न्स तुम्हाला दाखवूया. मित्रांनो बघा, खूप सुंदर साप आहे, पळतोय. जवळ कॅमेरा जवळ. हे बघा, शेपटीवरती असलेले पट्टे दिसतात. हे पॅटर्न धामणला ओळखायचं असेल तर हे पट्टे, आणि त्याचा तुम्ही चेहरा बघू शकता. प्रत्येक सापाला जीवाची भीती असते, त्याच्यामुळे ते पळायचा प्रयत्न करतात. तुम्ही ह्याचा चेहरा नीट बघू शकता. हे बघा, दिसतोय? नाही, झूम करणार. हे बघा. तर हा आहे एक बिनविषारी साप. त्याला आपण रिलीज करून देऊया. मित्रांनो साप जरी सुंदर असला, आम्ही जे पकडतो आपण, मी तर पर्सनली ट्रेनिंग घेतलं आहे सरांकडून. माझ्यासोबत साटम सर असतात, पण त्यांच्याकडून पण शिकतोय सध्या मी. त्यामुळे तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे तुम्हाला पण धोका असू शकतो आणि सापाला पण धोका असू शकतो. तर मित्रांनो पाऊस पण आला, लवकर याला सोडूया आपण. तर आम्ही साप पकडतोय म्हणून तुम्ही डायरेक्टली डेअरिंग करून साप पकडायला जाऊ नका. साप पकडण्यासाठी सगळ्यात पहिली माहिती लागते ती सापाची माहिती असणं, म्हणजे साप ओळखता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. साप जर ओळखता येत असेल, विषारी आहेत किंवा बिनविषारी आहेत, त्याच्यानंतर तुम्ही सापाला हँडल करण्याची पण पद्धत वेगवेगळी असते. तर कोणी धाडस करू नका की आम्ही पकडतो आहे किंवा आमच्या व्यतिरिक्त आणखी अनेक सर्व मित्र आहेत त्यांचे व्हिडिओ बघून डायरेक्टली पकडायचा. ह्याच्यामागे त्यांचं बिहेवियर माहीत असणं गरजेचं आहे की ते कधी चावणार. परत दुसरी गोष्ट, त्यांची माहिती बिनविषारी आणि विषारी हे ओळखता येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कोणीही धाडस करायला जाऊ नका किंवा साप पकडायला जाऊ नका. तुम्ही जवळच्या जवळ जे कोण सर्पमित्र असतील त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे ठेवा आणि तसं लगेच कॉल करून त्यांना बोलवून घ्या. किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा नंबर आहे 1926, ह्या नंबरवरती कॉल करा, त्यांना बोलून घ्या किंवा त्यांना इंटिमेशन द्या. किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण सर्पमित्र जवळचे असतील तर ते तुमच्याकडे घरी येऊन किंवा तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जिथे साप असेल त्यांना रेस्क्यू करून रिलीज करतील. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काय सजेशन असतील ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नव्या सापासोबत नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.